नमस्कार. आज सकाळी उठल्यावर विचार करत होते की आज काय बनवायचं. मग फ्रीजमध्ये पालक दिसला आणि लगेच ठरवलं आज पालकपुरी बनवूया. आणि खास गोष्ट म्हणजे ही पालकपुरी पिल्लोच्या बाबांना खूप आवडते. म्हणून म्हटलं चला आज याच्यात छोटासा व्हिडिओ बनवूया. तर सर्वात आधी पालक नीट धुवून घेतला, त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि थोडा सांबार टाकून मिक्सरमध्ये त्याची छान पेस्ट करून घेतली. नंतर गव्हाचे पीठ घेतले, त्या पिठामध्ये तीळ, ओवा, तिखट, हळद आणि मीठ टाकले. त्यामध्ये तयार केलेली पालकाची पेस्ट घालून सगळं छान एकत्र करून कणिक मळून घेतली आणि थोडा वेळ बाजूला ठेवली. तोपर्यंत मी चटणी बनवायला घेतली. आधी शेंगदाणे छान भाजून घेतले, नंतर शेंगदाणे, मिरची, सांबार, लसूण आणि दही घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली. यानंतर त्या चटणीला तेल, हिंग, जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आणि मस्त चटणी तयार झाली. नंतर कढईत तेल गरम करायला ठेवलं. कणकेच्या छोट्या पुऱ्या लाटून गरम तेलात छान तळून घेतल्या. अशी गरमागरम पालकपुरी तयार झाली. या पालकपुऱ्या खास पिल्लूंच्या बाबांसाठी आणि आमच्या दोघींसाठी आम्ही पालक पराठे केले.